नमस्कार स्वामी भक्तांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाची ताकद, म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केल्यामुळे किंवा त्याचे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात। तसेच आपली कोणतीही कठीण इच्छा असू दे ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होते आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। बऱ्याच जणांना गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करण्याची इच्छा असते, परंतु काही कारणांमुळे ते करता येत नाही आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते की गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण दत्तगुरू आपल्याकडून करून घेणार आहेत की नाही। तर याचंच उत्तर आपण इथे पाहणार आहोत की ज्यांच्या मनामध्ये जर थोडा जरी विचार आला ना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची, तर त्यांनी लगेच पारायणाला सुरुवात करावी। वेळ काळ कोणताही न बघता गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा मनात असेल तर तुम्ही ते करू शकता। कारण जर त्यावेळेलाच आपण पारायण केलं तर दत्तगुरू आपल्याकडून ते पूर्ण सुद्धा करून घेतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात। आता आपली दत्त जयंती जवळ आलेली आहे। 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाची या निमित्ताने पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा काळ आहे आणि या काळामध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथ पठण करू शकतो, त्याचे पारायण करू शकतो। आपली कोणतीही अवघड इच्छा असू दे, आयुष्यातला कोणताही त्रास असू दे, तो आपण दत्तगुरूंना जर या काळामध्ये सांगितला तर आपल्या मनातल्या इच्छा 100% आणि ताबडतोब पूर्ण होतात। आणि हे पारायण आपण साध्या पद्धतीने केले तरीही चालेल, कारण हाच तो काळ आहे त्यामध्ये दत्तगुरू आपल्याला साक्षात दर्शन सुद्धा देतील आणि आपली इच्छा सुद्धा मनातील पूर्ण करतील। गुरुचरित्र केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल दिसून येतात। गुरुचरित्र म्हणजेच गुरूंच्या जवळ जाण्याचा मार्ग आणि आपण जेव्हा गुरूंच्या जवळ जातो त्यावेळेला आपल्या कोणत्याही गोष्टींची काळजी असेल तर ते गुरु करत असतात। आपल्याला कशाचीही काळजी करण्याची गरज पडत नाही। म्हणूनच असं म्हटलं जातं की आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून पाहावं आणि पारायण करणारी व्यक्ती ही खरंच पुण्यवान मानली जाते। तर नियम आणि अटी मोठ्या आहेत किंवा जमणार नाहीत म्हणून तुम्ही पारायण करणं टाळू नका, तर पारायणाला सुरुवात करा। दत्तगुरू कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करून घेतील आणि खरंच हे पारायण केल्यानंतर आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। आणि गुरूंचं जेव्हा चरित्र आपल्याकडून पठण होतं, वारंवार आपल्या घरामध्ये पठण होतं, तर आपल्या घरामधल्या कोणत्याही अडचणी असू देत, म्हणजे पैशांची अडचण असू दे, संतान प्राप्ती असू दे, धनसंपत्ती असू दे, कोणतंही कारण असू दे, एखादी व्यक्ती खूप जास्त आजारी असेल तर प्रत्येक गोष्टींवरती उपाय म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण। मात्र आपल्या मनाची तयारी ही 100% हवी आहे आणि हे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या काही अडचणी दूर होताना आपल्याला दिसतात। आपण 7 दिवसांचे पारायण करू शकतो, 3 दिवसांचे पारायण करू शकतो आणि प्रत्येक महिन्याला सुद्धा आपण जर संकल्प करून हे पारायण केलं तरी अतिशय उत्तम। आपल्या घरामध्ये खरंच काही वर्षानुवर्षे काही अडचणी असतील किंवा कोणत्याही पद्धतीचा आपल्या घरामध्ये त्रास असेल, पैशांचा असू दे किंवा आजारपण असू दे, तर त्या त्रासासाठी आपण प्रत्येक महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले तरीही चालेल। कारण यामुळे काय होतं की गुरु आपली कोणतीही अडचण असेल तर ती दूर करत असतात। आपल्याला अशक्य वाटत असते ती अडचण, जेव्हा आपण दत्तगुरूंचं पारायण करतो ना त्यावेळेला त्या अडचणींवर मात होताना दिसते, म्हणजेच त्या अडचणी हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत असतात। म्हणूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याकडून जर शक्य झालं तर नक्कीच सर्वांनी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा। कारण मी सुद्धा अमावस्येला पारायण केलं होतं आणि त्याचं फळ सुद्धा दत्तगुरूंनी मला दिलेलं होतं आणि तसंच तुम्ही सुद्धा पारायण करायला सुरुवात करा। मनाची तयारी ठेवा, नियम आणि अटी साधे सोपे करून सुद्धा आपण हे पारायण करू शकतो। तसेच गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आपल्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार तर होतोच आणि आपल्या मुलांचा सुद्धा उद्धार होत असतो। तसेच आपल्या आर्थिक अडचणींमध्ये कमी झालेली दिसून येते, आपल्याला चांगली नोकरी मिळते, व्यवसायामध्ये चांगला नफा होऊ लागतो। त्याच पद्धतीने एखादा गुप्त शत्रू असेल, करणी बाधा असेल तर त्याचा सुद्धा आपल्या आयुष्यावरचा जो परिणाम आहे तो कमी होताना दिसतो। फक्त आणि फक्त गुरूंच्या कृपेमुळे, म्हणजेच दत्तगुरू हे करणी बाधावरती पण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे अतिशय फलदायी आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची संधी आपल्याला दत्त जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 28 नोव्हेंबरला आपण सुरुवात केली तर 4 डिसेंबरला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपण त्याची सांगता करावी। तर पारायण कसं करावं यासाठी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवीन, परंतु पारायण करण्याची इच्छा जर असेल तर आपण या काळामध्ये पारायण नक्कीच करू शकतो। ही होती छोटीशी माहिती पारायण करण्यासाठी
आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।